ओम अनंतकोटी ब्रह्मांड प्रमुखाय नमः। श्री स्वामी समर्थ। स्वामी गुरूंचे असे जीवनोपयोगी संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। स्वामी भक्तांनो, आयुष्य सोपे नसते। चांगले आयुष्य जगताना देखील आपल्या वाटेला अनेक बऱ्यापैकी अपयश येते। अधूनमधून चुका झाल्या तरी काही हरकत नाही। ती चूक का झाली आणि ती चूक होण्यामागे काय कारण होते ते कारण समजून घेऊन ते नाहीसे करणे हे महत्त्वाचे मात्र असते। आणि प्रत्येक गोष्टीचा जसा आरंभ असतो त्याचप्रमाणे त्याचा शेवटही असतो। म्हणून ही गोष्ट तुम्ही नेहमी मनात ठेवली की तुमच्या मनाला नक्की शांतता मिळेल आणि मग तुम्ही नक्कीच आनंदी जीवन सुद्धा जगू शकता। म्हणून स्वामी म्हणतात, तुमच्याबरोबर घडलेल्या वाईट गोष्टींना तुमचे स्वतःचे कर्मच जबाबदार आहेत। हे एक दिवस तुमच्या नक्की लक्षात येईल आणि तुम्ही केलेल्या कर्माची फळच तुम्हाला इथेच भोगावी लागतात हेही तितकंच खरं आहे। म्हणून स्वामी भक्तांनो, स्वामींवर विश्वास ठेवा। जरी ते तुम्हाला त्रास देत असतील तरी त्यांना पुढे तुमच्यासाठी काहीतरी चांगलं करायचं आहे। म्हणून स्वामींवर विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज की जय असं नक्कीच टाईप करा। मित्रांनो, लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म आहे, पण तुम्ही त्यांच्याशी कसे वागता हे मात्र तुमचे कर्म आहे। आणि त्यामुळे कोणाशीही वागताना चांगले वागा। कर्माचे फळ तुम्हाला नक्कीच चांगले भेटेल आणि देवही तुमचं नक्कीच चांगलं करणार आहे। म्हणून कधीही कुणाला समजावण्याचा प्रयत्न करत बसू नका, कारण माणसं तेवढंच समजतात जेवढे त्यांची कुवत असते आणि त्यांना जेवढी समज असते तेवढंच ते समजत असतात। म्हणून समोरच्याला जितका जास्त वेळ आणि प्रेम तुम्ही द्याल ना, त्याची किंमत कधीच त्याला कळणार नाही हे लक्षात तुम्ही घेतलं पाहिजे। आणि आयुष्यात त्याच व्यक्तीला कधीच विसरू नका जी व्यक्ती तुम्हाला स्वतःपेक्षा जास्त मात्र जीव नक्कीच लावत असते आणि ती तुमच्यावर अति प्रेम करत असते। म्हणून आपणही स्वामींवर तितकंच प्रेम करायचे आणि स्वामींही आपल्याला कधीही सोडून जात नाही। आणि एकदा तुम्ही स्वामी भक्तीत आलात तर नक्की स्वामी तुम्हाला शेवटपर्यंत साथ देतात। म्हणून आयुष्यात तुम्ही कितीही देवदेव करा, पण तुमची कर्म जर चांगली नसतील तर कुठलाच देव तुमची मदत करणार नाही। म्हणून कर्म चांगली ठेवून तुम्ही देवाची भक्ती नक्कीच करायची। आणि आयुष्यात आपले सल्लागार कोण आहेत हे खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण दुर्योधन शकुनीकडून सल्ला घेत होता आणि पांडव श्री कृष्णाकडून सल्ला घेत होते। म्हणून आपला सल्लागारही तितका ताकदीचा आणि चांगला असायला हवा। म्हणून प्रत्येक गोष्ट हृदयाला लावत राहाचाल तर मग रडत राहाचाल। आणि त्यामुळे जो जसा आहे तसा त्याच्यासोबत नक्कीच आपण राहायला शिकले पाहिजे। आणि ज्या माणसाला तुमच्या डोळ्यातील पाणी समजेल त्याच माणसाला तुमच्यावर आयुष्यभराचा हक्क नक्कीच तुम्ही दिला पाहिजे। जो माणूस दुसऱ्याच्या अडचणीत धावत जातो तो मात्र स्वतःच्या अडचणीत हा एकटा पडत असतो। आणि तो एकटा पडत असताना जो आपल्या सोबत उभा असेल तोच आपला खरा मित्र असतो। म्हणून दुःख हे टाळता येण्याजोगे अजिबात नाही, पण त्यामध्ये किती रमून राहायचे आणि हे आपल्या हातात नक्कीच आहे। त्यामुळे हा पर्याय निवडायचा की नाही हे तुम्हीच नक्की मात्र ठरवायचे आहे आणि त्यानुसार काम करत राहायचं आहे। आणि आयुष्यात कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही। आणि जो मनापासून काम करतो त्याला देव कधीच कमी पडू देत नाही हे तितकंच खरं आहे। म्हणून स्वतःला सतत विकसित करत राहा। आपल्या ज्ञानाची आणि कौशल्याची सीमा वाढवत राहा, जेणेकरून आपले जीवन सतत समृद्ध होत राहील आणि भरपूर आयुष्यामध्ये आपल्याला स्वामी देत राहतील। आणि स्वामींची भक्ती कधी सोडू नका। म्हणून आपले आयुष्य हे आपल्या निर्णयांवर अवलंबून आहे। सजग आणि जाणीवपूर्वक निर्णय घेतल्याने आपले जीवन हे सुखमय होऊन जाते आणि चांगले सुद्धा होऊन जाते। म्हणून मन मारून जगण्यापेक्षा मन भरून जगा, कारण इथला मुक्काम कधी संपेल हे कोणाला सांगता येणार नाही। म्हणून आपण आनंदी आणि सुखमय जीवन जगून घेतलं पाहिजे। म्हणून स्वामी म्हणतात की गरजेसाठी जवळ आलेली माणसं गरज संपल्यावर निघून जातात, त्यावेळी आपण दुःखी नव्हता आपण कोणाच्या तरी गरजेला उपयोगी पडलो यात आनंद नक्कीच आपण मानला पाहिजे। आणि जगणं खूप सुंदर आहे। सतत तुम्ही फक्त रुसू नका आणि कोणावरही रुसू नका। तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवा, स्वामी सर्व काही चांगलंच करणार आहेत। आणि कितीही संकटात असलात तर स्वामींना हाक द्यायचं विसरू नका। स्वामी नक्कीच तुमच्या मदतीला धावून येतील। स्वामी म्हणतात, बाळा, आमच्यावर ठेवलेला विश्वास हा कधीच वाया जात नाही, त्यामुळे तुझ्या मनात शंका आणू नकोस। एकदा तुझे दुःख मला सांगून तरी बघ, संकटमुक्त तू नक्कीच होशील। म्हणून आयुष्यामध्ये आपली जी नाती असतात ही कधीच नैसर्गिकरित्या तुटत नाहीत। नाती तुटतात एकतर तिरस्काराने, दुसरे दुर्लक्ष केल्यामुळे आणि तिसरे गैरसमजामुळे आणि चौथे लोकांनी कान भरल्यामुळे। म्हणून नात्यांमध्ये विश्वास ठेवा व नाती तुम्ही प्रेमाने जपायला शिका। आयुष्याच्या प्रवासात स्वामींची साथ खूप मोलाची असते। जिथे सर्व माघार घेतात तेव्हा फक्त आपले स्वामी आपल्यासाठी खंबीरपणे उभे राहतात। आणि स्वामींचा हात धरून चालणं
ज्याला कळलं तो कधीच एकटा मात्र पडत नाही. त्याला सदैव स्वामी पाठी राखा देतात आणि स्वामी सांगतात, आपल्या जवळ जे आहे त्यातच समाधानी राहायला शिका, कारण जास्त प्रकाश देखील माणसांना आंधळा करू शकतो. म्हणून कोणतीही गोष्ट अति प्रमाणात नको, ती तुम्हाला त्याच प्रमाणात पाहिजे ज्या प्रमाणात देव तुम्हाला देऊ इच्छित आहे, आणि देव त्याच प्रमाणात तुम्हाला देणार सुद्धा आहे. म्हणून सहज मिळून जाईल इतकं सोपं काहीच नसतं. जेव्हा वेळ येईल तेव्हा ते नक्कीच भेटतं, पण त्यावेळी ते विचार न करता स्वीकारता आलं पाहिजे. आणि आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते आणखीन सुंदर बनवणं आपल्याच हातात आहे आणि ते आपणच सुंदर बनवायचं आहे. म्हणून जसे आहात तसेच राहा. नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलायचा प्रयत्न केला तर आयुष्य मात्र तुम्हाला जगण्यासाठी कमी पडून जाईल. आणि हे जरुरी नाही की प्रत्येक ठिकाणी उत्तर तुम्हाला द्यायलाच पाहिजे. काही गोष्टी आपल्याला परमेश्वरावर सोडून दिल्या पाहिजेत, कारण की परमेश्वर जेव्हा उत्तर देतो तेव्हा सारं विश्व मात्र मौन होऊन ऐकत राहतं. आणि परमेश्वर खूप डेंजर बदला घेत असतो आणि तो बदला खूप मोठाही असू शकतो. म्हणून कोणाचंही कर्म हे चांगलं असेल तर देव त्याला चांगलंच देणार आहे. म्हणून प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते. म्हणून सुख न शोधता समाधान शोधा. आयुष्य खूप आपला आनंदात निघून जाईल. आणि जे होऊन गेले त्यात अडकू नये किंवा भविष्याची काळजी करू नये, तर वर्तमानात जगले पाहिजे. आनंदाने जगण्याचा हा मार्ग आहे आणि तो मार्गच आपण चांगल्या पद्धतीने स्वीकारला पाहिजे. आणि तो मार्ग जर आपण स्वीकारला आणि त्या मार्गाने स्वामींच्या इच्छेने आपण चाललो तर नक्कीच आपल्याला पुढे गोड फळ मिळणार आहे. आता जरी आपल्याला त्रास होत असला तर स्वामी आपली परीक्षा घेत असतात. म्हणून माणसाने विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा नक्कीच प्रयत्न करण्यात तो घालवावा, कारण विचाराने माणूस खचून जातो आणि प्रयत्नाने माणूस प्रगतीच्या पथावर पोहोचून जातो. म्हणून शुद्ध भावाने देवाच्या प्रेमाने देवासाठी केलेल्या अलौकिक भजनात देव हा असतोच. आणि या उलट धन मान मोठेपणा मिळवण्यासाठी केलेल्या लौकिक भजनात देव मात्र सोडून बाकी सर्व काही असते. म्हणून देवाला आपण मनोभावे पूजा करायची आणि मनोभावे आपण देवाला नमस्कार करून नक्कीच आपलं जीवन अगदी सुखमय होऊन जाईल. म्हणून चंदनाच्या झाडाला नक्कीच विषारी सापाने विळखा घातला ना, म्हणून चंदनाचा सुगंध कधी कमी होत नसतो. ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे, कारण तो सुगंध त्याच्या आत असतो. म्हणून आपला आतला स्वभाव हा आपण निर्मळ आणि चांगला ठेवला पाहिजे. नक्कीच आपल्यालाही कोणतीही व्यक्ती आपल्यामध्ये मिसळली तरी आपण त्याचा स्वभाव घेऊ शकत नाही आणि तो आपल्यामध्ये मिसळू शकत नाही, असं आपण राहायचं आहे. म्हणून स्वामी भक्तांनो, संघर्षाचा काळ हा एकट्यानेच काढावा लागतो. बाकी चांगल्या काळात न ओळखणारे सुद्धा ओळख दाखवत असतात. आणि प्रयत्न सोडू नका. सुरुवात नेहमीच कठीण असते आणि कठीणतूनच आपल्याला मोठं खूप काही बनवायचंय आणि मोठं साम्राज्य निर्माण करायचंय. त्यासाठी आपल्याला ही छोटी छोटी संकटे पार करावीच लागतील. आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात. फरक फक्त इतकाच आहे, जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता मात्र दिसत असते. म्हणून आपल्यामध्ये काय आहे ते आपलाच माणूस चांगल्या प्रकारे ओळखू शकतो. कोणाला ओळखण्याची ती गरज नाही. आणि निवडलेल्या मार्गावर मेहनतीचे काटे जरूर द्या, पण पाहिलेल्या स्वप्नांना यश मात्र नक्की मिळू द्या. आणि हेच आपल्याला स्वामींकडे मागायचंय. आणि स्वामींकडे मागत असताना पूर्ण मनोभावाने मागायचंय आणि एकदम निर्मळ मनाने मागायचंय. ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो आणि तो शेवटपर्यंत टिकत असतो आणि त्याच्या मार्गाला चांगल्याच गोष्टी सुद्धा येत असतात. म्हणून आयुष्य जगताना फक्त देवाला आणि कर्माला कधी विसरू नका, कारण त्यांच्याशिवाय तुमचं अस्तित्व शून्य आहे. मग तुम्ही कोणी का असेना, तुमच्याकडे किती धनदौलत पैसा असू देत, त्याने काही फरक पडत नाही. म्हणून तुझ्याकडे कधीच काही मागत नाही आणि तू कधीच काही कमी पडू देत नाही. असेच आपले स्वामी आहेत. आपण त्यांच्याकडे काहीच मागू नये. आपण फक्त एवढेच मागावे की आम्हाला सुख समाधानी आणि निरोगी ठेवा, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. हेच आपण स्वामींकडे मागायचंय. स्वामी सर्व काही देतात आणि न मागता देतात. म्हणून स्वामी म्हणतात की तुम्ही फक्त चांगल्या मार्गावर चला आणि नेहमी आपल्या मेहनतीवर आणि स्वामींच्या वचनावर अतूट विश्वास ठेवा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणत स्वामी सदैव आपल्या सोबत असतात. आणि हेच खरे सफलतेचे सूत्र आहे आणि ते आपण लक्षात घेतले पाहिजे. म्हणून आपण जन्माला आलो तसे एक दिवस या संसाराचा निरोप देखील घेणार आहोत. आणि भविष्यात काय होईल त्याची चिंता न करता आनंदाने वर्तमानात जगा. प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घ्या, पण त्यात अडकू नका. भगवंताच्या नावाशिवाय कोणतीही गोष्ट शाश्वत नाही तर क्षणभंगूर आहे. म्हणून थोडक्यासाठी मोहात मात्र तुम्ही पडू नका, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि आपण केलेले उपकार नेहमी विसरून जा. केलेल्या उपकाराचा प्रतिलाभ मिळेल अशी अपेक्षा लोभ ठेवू नका, कारण अपेक्षा भंगाचे दुःख खूप वाईट असते. आणि आपण अपेक्षा ठेवली तर आपण जीवनामध्ये खूप काही दुःख सोसू शकतो आणि खूप काही दुःख आपल्या वाटेला सुद्धा येऊ शकतं.
म्हणून तुमच्याबद्दल कोणी काही बोलू द्या, ते मनावर घेऊ नका आणि त्यांच्याशी प्रतिवादही करू नका व त्यांच्याबद्दल मनात रागाची भावनाही ठेवू नका. उलट त्यांना माफ करा आणि पुढे रस्त्याला लागा. नक्कीच स्वामी तुम्हाला मदत करतील. आणि माणूस जेव्हा सगळ्या बाजूने एकटा होतो ना, तेव्हा त्याच्याकडे जगण्यासाठी दोनच गोष्टी असतात. ती म्हणजे एक म्हणजे देव आणि दुसरी म्हणजे त्याच्या मनाला लागलेली जिद्द. आणि तो जिद्दीने जो काम करत असतो आणि चिकाटीने काम करत असतो, त्यानेच तो व्यक्ती भरपूर आयुष्यामध्ये पुढे जात असतो. म्हणून आपण जेव्हा कोणासाठी काही चांगले करत असतो, तेव्हा स्वामी समर्थही आपल्यासाठी चांगला जो विचार करत असतात आणि चांगला विचार केल्यामुळे तेही आपल्या मार्गाला चांगले सुखच पाठवत असतात. म्हणून हे आयुष्यामध्ये मी आहे म्हणून सगळे आहेत, याऐवजी सगळे आहेत म्हणून मी आहे असा विचार ठेवा. आयुष्यात कधीच तुम्हाला एकटेपणा येणार नाही आणि एकटेपणा वाटणार सुद्धा नाही. म्हणून वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवत असतात. आणि सुख आपल्या हातात नाही, पण सुखाने जगणे हे नक्कीच आपल्या हातात आहे. आणि ते सुखाने आपण नक्कीच जगले पाहिजे. कारण सुखाने नाही जगले आणि आपल्या मनात नेहमी शंका आणि भरपूर काही गोष्टी या साठलेल्या असतील, तर मग आपण सुखाने अजिबात जगू शकत नाही. कारण इतिहास सांगतो की भूतकाळात सुख होतं, मग भूतकाळात तुम्ही सुख शोधायला गेला तर ते आता निघून गेलेलं आहे. आणि विज्ञान म्हणते की भविष्यात सुख मिळेल, मग भविष्यात सुख मिळेल याची गॅरंटी काय, आणि ते आपण बघितलं सुद्धा नाही. पण आपला धर्म सांगतो की मन पवित्र आणि विचार चांगले असतील तर दररोज सुख मिळेल. म्हणून तुम्ही आजच्या क्षणाला सुख शोधायला शिका आणि यातच आपलं समाधान आहे. आणि हे समाधान आपण उपभोगलं पाहिजे आणि यातच आपला खरा आनंद सुद्धा आहे. म्हणून स्वतःच्या आयुष्यात आहे तसे प्रामाणिकपणे जगणे हे दुसऱ्यांची नक्कल करत जगण्यापेक्षा लाख मोलाचे चांगले आहे. आणि हेच आपण जगू शकतो आणि चांगल्या प्रकारे आपण जीवनामध्ये वागू शकतो. म्हणून आनंद आणि शांती त्यांनाच मिळते जे सर्व इच्छांपासून दूर, कोणतीच अपेक्षा न बाळगता अहंकाराशिवाय काम करतात. म्हणून तुम्ही अहंकाराशिवाय काम करत राहायचंय आणि निर्मळ मनाने स्वामींची भक्ती करत राहायचंय. अति आनंदी असताना आणि अति दुःखी असताना कधीच तुम्ही कोणता निर्णय घेऊ नका. कारण या दोन्ही परिस्थितीत योग्य निर्णय नाही आपण घेऊ शकत आणि आपण नेहमीच चुकत असतो. म्हणून हे चुकण्याला तुम्ही टाळण्यासाठी तुम्ही कधीही मोहात पडू नका आणि कधीही असे निर्णय घेऊ नका. म्हणून जो मनुष्य ईश्वरी शक्तीचा मनापासून स्वीकार करतो आणि परमात्म्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवतो, भगवंत त्याचे कधीही वाईट होऊ देत नाही आणि सर्व चिरकाल त्याचे चांगलेच करते. म्हणून तुम्ही कितीही चांगले काम करा, चांगले वागा, इमानदार राहा, ही दुनिया फक्त तुमच्या एका चुकीची मात्र वाट बघत असते आणि ते चूक तुम्ही केली की तुम्हाला ते नक्कीच चुकीचे ठरवत असते. म्हणून मनुष्याची आर्थिक स्थिती किती चांगली असली तरी जीवनाचा जरा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती चांगली असावी लागते. आणि त्याचं मन आणि त्याचं शरीर जर चांगलं असलं तर तो त्याचा आनंद नक्कीच घेऊ शकतो. म्हणून जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते. एखादी गोष्ट आपण पूर्वीपेक्षा थोडी चांगली केली आणि थोडं त्यात आपण शिकलो तर नक्कीच ते आपलं जिंकणं सुद्धा होऊ शकतं आणि आपण दररोज जिंकत असतो असे आपण समजू शकतो. म्हणून डोळे बंद केले म्हणून संकटे काही जात नाहीत. संकटे आल्याशिवाय डोळे उघडत नाहीत. राग आल्यावर थोडं थांबलं ना आणि चुका झाल्यावर थोडं नमलं ना तर जगातील अनेक समस्या मात्र आपल्या दूर होतील आणि आपल्याला यशाचा मार्ग सुद्धा भेटेल. म्हणून कुणा वाचून कुणाचे काही अडत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही. म्हणून आपल्या कामाला जी व्यक्ती येतात त्यांना जपायला शिका आणि ते व्यक्ती तुमच्या आयुष्यात खूप काही तुम्हाला शिकवण देऊन जातील एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे ना त्या विषयी तुम्ही बोला आणि ज्या विषयाची माहिती नाही पहिले त्या विषयाची माहिती घ्या आणि त्यानंतर त्याच्यावर काम करायला घ्या. नाहीतर तुम्हाला माहिती नाही आणि तुम्ही काम करायला घेता तर तुम्हाला तिथे नुकसानच होणार आहे. आणि दोष लपवला ना की तो मोठा होतो आणि कबूल केला ना की तो नाहीसा होतो. म्हणून दोष लपवू नका, नक्कीच तो कबूल करा आणि तुमची चूक झाली आहे असं सुद्धा कबूल करायला नक्कीच काळी चांगलं लागतं आणि त्यासाठी हिंमत सुद्धा लागते. म्हणून ते तेव्हाच मान्य करायला शिका, नाही तर नंतर तुम्हाला भविष्यात सुद्धा त्यामुळे त्रास होणार आहे. म्हणून पैसा, संपत्ती, धनदौलत यांचा घमंड कधी करू नका. आपले कर्म चांगले ठेवा, कारण देवाच्या दारी पैशाचा हिशोब केला जात नाही तर कर्माचा हिशोब केला जातो. आणि एक कर्म आपली चांगली असली तर सर्व काही चांगलेच होणार आहे. म्हणून स्वामी सांगतात, तू कोणाला फसवू नको, तुला कोणी फसवणार नाही. तू कोणाला उपाशी ठेवू नको, तू कधी उपाशी राहणार नाही. आणि हेच तर मग आपले कर्म आहेत आणि हेच आपण चांगल्या हाताने आणि दोन्ही हाताने दान केलं पाहिजे आणि चांगलीच कर्म केली पाहिजे. म्हणून हातात हात घेतला तर मैत्री होत असते, दोन्ही हात जोडले तर भक्ती मात्र स्वामींची होत असते आणि हातावर हात आपटला तर टाळी वाजत असते. म्हणून कोणाला हात दिला तर मदत होत असते. हाताचे महत्व इतके की अनेक हात पुढे आले की अशक्यही शक्य होत असते आणि आपल्याला जीवनामध्ये यश मिळत असते. म्हणून तुम्ही
प्रत्येक माणसाचा हातात हात घेऊन नक्कीच त्याच्याशी चांगली मैत्री करून आणि चांगल्या भावनेने प्रत्येक गोष्टीची सुरुवात करून पुढे जाऊ शकता. आणि गरिबी आणि श्रीमंती यावर अवलंबून नसते की तुमच्याकडे काय आहे, तर यावर अवलंबून असते की तुमच्याकडे जे आहे त्यात तुम्ही किती समाधानी आहात आणि किती सुखी सुद्धा आहात. म्हणून बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, कोणतीच गोष्ट करणे हे अशक्य नसते असे स्वामी म्हणत आहेत. कमी पडतो तो तुमचा प्रयत्न, आणि त्यामुळे प्रयत्न मनापासून कर, अशक्य गोष्ट सुद्धा शक्य होईल आणि तुम्ही नक्कीच यशस्वी सुद्धा तुमच्या कामामध्ये व्हाल. म्हणून मनुष्य जितका आजाराने थकत नाही ना, त्यापेक्षा जास्त तो अतिविचाराने थकतो. आणि म्हणून अतिविचार करणे आपल्याला टाळले पाहिजे आणि कधीच आपण अतिविचार केला नाही पाहिजे. स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळ व तिखटपणा तुम्ही ठेवायला पाहिजे की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका मात्र नक्कीच लागलाच पाहिजे. आणि तो ठसका लागला तरच ती लोक तुमच्याशी चांगलं बोलायला आणि चांगलं वाकायला शिकत असतात. म्हणून असेल नसेल कोणी तुझं, तू मात्र पंखात भराडे ठेव. बदलेला तुझा एक दिवस, पण तू स्वतःवर फक्त विश्वास ठेव आणि स्वतःवर फक्त विश्वास ठेव. कारण स्वतःवर विश्वास असला तरच माणूस आयुष्यामध्ये खूप प्रगती आणि भरपूर गोष्टी या आत्मसात करू शकतो. म्हणून चूक महत्वाची असेल ना, तर व्यक्ती विसरून जावी, आणि व्यक्ती जर तुमच्या आयुष्यात महत्वाची असेल ना, तर मात्र त्या व्यक्तीची चूक तुम्ही विसरून जावी. आणि अडचणीत असाल तर स्वामी तुम्हाला तारतील, आणि एकटे असाल तर स्वामी सांभाळतील. मार्ग सापडत नसेल तर स्वामी दाखवतील. अश्रू थांबत नसेल तर स्वामी पुसतील सुद्धा. म्हणून तुम्ही फक्त स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामी सांगतात, मनासारखं होत नसेल तर राग आपला वाढतो, मनासारखं झालं की हाव आपली वाढते. मनुष्य आयुष्यात अपेक्षा कमी ठेवलेला कधी पण चांगल्या असतात, आणि ज्याच्या अपेक्षा कमी असतात तो व्यक्ती नक्कीच जीवनामध्ये सुखी आणि समाधानी नक्कीच असतो. म्हणून स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती किती वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार आपल्याला करता आला पाहिजे, आणि चांगलाच विचार आपण सुद्धा केला पाहिजे. आणि आपल्यासाठी एखादी व्यक्ती ही तळमळ करत असेल ना, स्वतःला भाग्यवान समजा. नाहीतर आजच्या युगात स्वार्थासाठी नाती जोडणारे लोक तुम्हाला पावलोपावली भेटून जातील आणि ती नाती तशीच तोडून सुद्धा टाकतील. म्हणून नेहमी मन निर्मळ ठेवा व प्रामाणिक राहा. कुणी कितीही फसवले तरी एक लक्षात ठेवा, प्रामाणिक माणसाच्या पाठीशी नेहमी सत्य उभं असतं, आणि त्याला नेहमी देव त्याची परीक्षा घेत असतो, आणि त्याला एक ना एक दिवस त्या कष्टाचं फळ सुद्धा देव देत असतो. आणि ते फळ भेटल्यावर तो व्यक्ती सुद्धा संतुष्ट होत असतो, कारण त्याला एवढ्या कष्टाची जाणीव झालेली असते आणि त्यामुळे त्याला एवढं चांगलं फळ मिळालेलं असतं. म्हणून कधीही कुणाला आपल्या जीवनामध्ये कमी लेखू नका, तर त्याची उडवू नका, टोचून त्याला बोलू नका, टोमणे त्याला मारू नका, पाण उतारा करू नका, आणि कुणाच्या गरिबीवर मात्र हसू नका. कारण नियतीचा पलटवार कधी होईल हे सांगता येत नाही, आणि त्याची नक्कीच परिस्थिती कधी बदलेल हेही सांगता येत नाही. म्हणून आपल्याला या जगामध्ये इथेच कमवायचे आहे आणि इथेच गमवायचे सुद्धा आहे. म्हणून कोणाला काही देता नाही आले तरी चालेल, पण कोणाचे मन मात्र दुखवू नका. कारण माणुसकीचं मोल हे पैशांच्या पेक्षा खूप मोठं असतं, आणि ती माणुसकीच आपण जपून ठेवली पाहिजे. स्वामी सांगतात, त्या ठिकाणी कधीच बसू नका ज्या ठिकाणी दुसऱ्यांबद्दल वाईट बोललं जातं. कारण तुम्ही उठून गेल्यानंतर पुढची चर्चा ही तुमचीच बद्दल असणार आहे हे मात्र निश्चित आहे, आणि तुमच्याबद्दल तिथे खूप काही वाईट साईड बोललं जाईल. आणि म्हणून तुम्ही अशा लोकांची संगत ठेवू नका, आणि अशा लोकांच्या सोबत सुद्धा राहू नका. म्हणून कुणी आपल्या सोबत असू किंवा नसू, नाराज मात्र तुम्ही होऊ नका. कारण स्वामींपेक्षा सुंदर सोबती या जगात कुणीच नाही आणि कुठे भेटणारही नाही. सत्य ही अशी एक श्रीमंती आहे जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर तुम्ही आनंद उपभोगता येतो. पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे, आणि त्यामुळे तत्काल सुख मिळतं, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड आपल्याला करत राहावी लागते. म्हणून ते म्हणतात ना की एक खोटं बोलल्यानंतर तुम्हाला 100 खोटीही बोलावी लागत असतात. म्हणून ज्याप्रमाणे आंधळ्याला आरशाची आणि बैलाला संगीताची किंमत कळत नसते, त्याचप्रमाणे विश्वासघाती माणसाला चांगल्या माणसाची किंमत मात्र नक्कीच कळत नसते, आणि ती किंमत तो नाही केली तर मग तो जीवनभर पस्तावत असतो. म्हणून संस्काराहून श्रेष्ठ कोणताही वारसा नाही, आणि प्रामाणिकपणापेक्षा कोणताही मोठा आरसा या जगात तुम्हाला कुठे भेटणार नाही. म्हणून खोटी कामं करून आणि खोट्या मार्गाने मोठं होण्यापेक्षा सत्य मार्गावर चालून सत्कर्म करून लहान राहा. नक्कीच, कारण खोटी कर्म करून एकदा जरी मोठा झाला तरी आज ना उद्या त्याला त्याच्या खोट्या कर्माची दुःखरूपी फळे ही नक्कीच त्याच्या जीवनात ही भोगावी लागत असतात. म्हणून एकनिष्ठ आपण राहायला शिकलं पाहिजे. तुमची सगळी कामे होतील, कारण स्वामींच्या दरबारात निष्ठेला आणि कष्टाला मात्र नक्कीच किंमत आहे, आणि तीच किंमत आपण स्वामींना सुद्धा दिली पाहिजे. म्हणून तुम्हाला जर एखादं मोठं काम करायचं असेल तर त्या कामावर मनापासून प्रेम करा, आणि पूर्ण करण्यासाठी प्रयत्न मात्र नक्कीच करा. आणि ते प्रयत्न जर केलेत तर तुमचं काम ते नक्कीच मार्गावर लागेल.
म्हणून नको त्या गोष्टीचा विचार करणं सोडलं की माणसाला आपोआप लक्ष देतं की खरा त्रास तर अतिविचार केल्याने होत होता आणि तो अतिविचारच आपण सोडून द्यायचा. कारण उद्या काय होईल आणि कसे होईल हे आपल्याला माहीत नाही. चांगले झाले तर चांगलेच आहे, वाईट झाले तर स्वामींची इच्छा आहे या मार्गाने आपण चालायचं आहे. जीवनात अर्धे दुःख चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्याने येते आणि बाकी अर्धे दुःख खऱ्या लोकांवर संशय घेतल्याने येते. म्हणून खऱ्या लोकांवर कधीही संशय घेऊ नका आणि खोट्या लोकांवर कधी तुम्ही जीवनामध्ये विश्वास ठेवू नका. फक्त यात तुम्हाला लोक ओळखायचं मात्र नक्की शिकलं जाईल आणि ते तुम्ही शिकलंच पाहिजे. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागला असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा. कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये क्षमता मात्र नक्कीच मोठी असते आणि भक्कम सुद्धा असते. म्हणून समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता सोडत नाही. तसेच आपल्या जीवनातील कितीही संकटे आली तरी आपला चांगुलपणा फक्त सोडू नका आणि आपण फक्त चांगले वागा आणि चांगल्या मनाने आपण दुसऱ्याची मदत नक्कीच केली पाहिजे. म्हणून यश मिळाल्यावर पाठ थोपटणारी व चुकल्यानंतर कान पकडणारी काही नाती कायम जपायची असतात. कारण त्या आरशासारख्या स्वच्छ व प्रामाणिक नात्यांना अविश्वासाचा तडा कधीच मात्र जात नाही आणि कधी आपण त्यातून दुःखी सुद्धा होत नाही. म्हणून शांत राहणं याच्यापेक्षा मोठं उत्तर कोणतंच नाही आणि माफ करण्यापेक्षा मोठी शिक्षा कोणतीच नाही. त्यामुळे त्याग करा तुमच्या त्या अहंकाराचा आणि स्वीकार करा त्या वास्तविकतेचा. नक्कीच तुम्ही जीवनामध्ये पुढे जाल. म्हणून भाकरी सुद्धा दोन्ही बाजूंनी भाजली ना तरच ती गोड आणि छान लागत असते. त्याचप्रमाणे जीवनातही नाती ही आपण दोन्ही बाजूंनी जर निभावली आणि दोन्ही बाजूंनी चांगली ठेवली तरच ती पुढे जात असतात आणि चांगल्या प्रकारे जीवन आपलं घडतही असतं. म्हणून आयुष्यामध्ये दीड शहाण्यापुढे बुद्धीला घासण्यापेक्षा अडाणीपणाचे सोंग घेऊन गप्प बसलेलं केव्हाही चांगलं असतं. कारण आपण एक शब्द बोललो तर तो व्यक्ती समोरचा 4 शब्द बोलत असतो. त्यापेक्षा नाही बोललेलंच कधी बरं असतं. म्हणून प्रेम सर्वांवर करा पण श्रद्धा फक्त परमेश्वरावरच ठेवा. कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर मात्र निघून जातात. पण परमेश्वराचं तसं नाही. देव आपल्या कायम सोबतीला असतो, मग आपलं सुख असो किंवा मग दुःख असो. म्हणून सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील हे स्वीकारावं लागते. म्हणून क्योंकि जब तक आपण जिंदा तब तक अपनी निंदा हेच फक्त आपण लक्षात ठेवायचंय. आणि स्वामी कायम आपल्याला म्हणत असतात हम अभी गया नाही हम जिंदा है. म्हणून स्वामी कायम स्वरूपी आपल्या पाठीशी असतात आणि आपलं संरक्षण करत असतात. फक्त आपल्यावर त्यांच्यावर विश्वास ठेवायला लागेल आणि तो विश्वासच आपल्याला खूप काही देऊन जातो. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याकडे जे काही आहे त्याचा चांगला उपयोग करा. लोकांच्या उपयोगी पडा. पद आणि पैसा आज आहे तर उद्या नसेल, पण माणसाने मिळवलेली माणुसकी ही शेवटपर्यंत त्याला नक्कीच साथ देईल आणि हेच सत्य आहे. आणि हे सत्य आपण विश्वास ठेवून जीवनामध्ये आपल्याला याच्याच मार्गाला चालायचं आहे. म्हणून एखादं रोप लावल्यानंतर त्याला फुलं फळं येण्यासाठी विशिष्ट वेळाची गरज असते. यश मिळवण्यासाठी वेळ तर लागेलच, प्रयत्न फक्त आपण करत राहा. त्या झाडालाही फळ लागते तशा आपल्या आयुष्याला आणि आपल्या प्रयत्नांना सुद्धा यश नक्कीच मिळेल. आणि तुम्ही स्वतःसाठी नक्की जगा, मोठे व्हा, पण दुसऱ्यांच्या जखमेवर फुंकर घालायला शिका. आणि त्याशिवाय या जीवनामध्ये कधीही आपल्याला सुख लाभणार नाही आणि सुख मिळणार सुद्धा नाही. कारण देवाने ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात पाठवलेली असते आणि त्यांना तुमची परीक्षा मात्र नक्कीच घ्यायची असते. परमेश्वराने दुसऱ्याला काय दिलं हे बघण्यात आपण इतके व्यस्त असतो की परमेश्वराने आपल्याला काय किती दिलंय हे बघायला आपल्याकडे वेळच नसतो. आणि ते आपण बघितलं तर आपण नक्कीच आपल्या मनामध्ये विचार करू की आपण खूप सुखी आणि आपण खूप समाधानी आहेत. आणि त्यासाठी देवाचे धन्यवाद आपल्याला नक्कीच मानले पाहिजे. जोपर्यंत गरज असते तोपर्यंत तुमच्या कौतुकाचा सोहळा गावभर साजरा केला जातो. एकदा तुमची गरज संपली की तुमच्या निंदेची खिरापत मात्र घरोघरी वाटली जाते आणि घरोघरी तुमची निंदा ही केलीच जात असते. म्हणून काळोख्या रात्रीनंतर लख्य प्रकाश देणाऱ्या दिवसाचे आगमन होते. तसेच जीवनात वेळ कशी असू देत, चांगली किंवा वाईट, ही नक्कीच बदलते आणि ती बदलणार सुद्धा आहे. आणि ती बदलण्यासाठी आपण प्रयत्न सुद्धा जीवनामध्ये केले पाहिजे. कारण तुम्ही प्रयत्न नाही केले आणि घरात सुद्धा बसून राहिले तर देव येऊन तुम्हाला देणार नाही. कारण जो प्रयत्न करतो त्याच्याच पाठीशी देव मात्र उभा राहत असतो. आणि आनंदी आयुष्यासाठी स्वाद आणि वाद ह्या दोन्ही गोष्टींचा त्याग करावा लागतो. स्वाद सोडला तर शरीराला फायदा होतो आणि वाद मात्र सोडला तर नाते टिकवण्यासाठी फायदा मात्र होतो. म्हणून तुमच्यावर किती लोक विश्वास ठेवतात किंवा ठेवत नाही हे महत्वाचं नाही, तर तुमचा स्वतःवर किती विश्वास आहे हे जास्त महत्वाचं मात्र आहे. आणि तो विश्वासच तुम्हाला जीवनामध्ये भरपूर काही यश मिळवून देत असतो. म्हणून स्वामी म्हणतात मी तुझ्या आयुष्यातील तेच दुःख कमी करू शकतो बाळा जे तुझ्यावर दुसऱ्यांनी लादले आहे. आणि दुसऱ्यांनी तुझ्यावर काही केलं असेल तर ते मी तुझं नक्कीच कमी करू शकतो. परंतु स्वतःच्या कर्माने जे दुःख ओढून घेतले आहे
त्यातील एक कणही मला कमी करता येणार नाही, कारण ते तुझे स्वतःचे कर्म आहेत आणि ते कर्म कोणाला चुकत नाही, देवाला सुद्धा चुकले नाही. म्हणून कर्म सुंदर आणि स्वच्छ ठेव, बाकी बघायला मी आहेच, निश्चिंत राहा, असं वचन आपल्याला स्वामी देत आहेत. म्हणून सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात, पण त्या सुटणाऱ्या असतात आणि त्या सुटत सुद्धा असतात. म्हणून जो दुसऱ्याला अडचणीत जागतो आणि आणतो ना, त्याची अडचण आयुष्यभर मात्र संपणार नाही आणि देव त्याची कर्माची फळं त्याला नक्कीच देत असतो, कारण त्याने चुकीची कर्म केली आणि चुकीच्या मार्गाने तो नक्कीच चालत असतो. म्हणून काही वेळा आपली चूक नसतानाही शांत बसणं योग्य असतं, कारण जोपर्यंत समोरच्याचं मन मोकळं होत नाही तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्ष देत नाही, आणि त्याची चूक जेव्हा त्याला लक्ष देते तेव्हा तो स्वतः आपल्याकडे माफी मागायला नक्कीच येईल. आणि त्याचं मन चांगलं असेल तर येईल, नाहीतर नाही येईल. मग आपण त्याच्यावर ते सोडून द्यायचं आहे. म्हणून मला कोणाची गरज नाही हा अहंकार आणि सर्वांना माझी गरज आहे हा भ्रम डोक्यातून काढला की माणूस सर्वांच्या जीवाचा होतो आणि जीवा भावाचा होतो. म्हणून देवा सरू दे माझे मी पण तुझ्या दर्शने उजळो जीवन, नित्य करावे तुझे चिंतन, तुझ्या धुळीचे भाई भूषण, सदैव राहो ओठांवरती तुझीच रे गुणगाथा. हे स्वामी राया, असंच आमच्या पाठीशी तुम्ही राहा आणि असंच आम्हाला नक्कीच जीवनामध्ये मदत करायला तयार राहा आणि आमच्या वाटेची संकट नक्कीच तुम्ही दूर करा आणि आम्ही तुमच्यावर पूर्णतः विश्वास ठेवतो. म्हणून एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून नाराज होऊ नका, कारण जगात एखाद्याला सर्व काही कधीच मिळत नसतं आणि सर्व काही मिळवण्यासाठी आपल्याला प्रयत्न मात्र मनापासून करावे लागत असतात. म्हणून अपयश हे संध्याकाळी विसरून जायचे असते, कारण उजाडलेली सकाळ आपल्याला यशापर्यंत पोहोचवण्यासाठी नवीन संधी उपलब्ध करून देत असते आणि ते नवीन संधीचा सोनं करणं हे आपलं काम नक्कीच आहे. म्हणून खूप मोठे व्हा, अवघत जग जिंका, परंतु सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या माणसांना कधी विसरू नका, कारण तेच तुम्हाला शेवटपर्यंत आधार देणार आहेत आणि शेवटपर्यंत तुमच्या सोबत राहणार आहेत. म्हणून देण्याची सवय असावी माणसाला, म्हणजे येणं आपोआपच होतं. मग तो मान असो, प्रेम असो किंवा वेळ असो किंवा मग पैसा असो, काहीही असो, आपण ते दुसऱ्याला देऊ शकतो आणि आपल्या मनापासून आपण देऊ शकतो ते आपल्याला दुसरे लोक नक्कीच देणार आहेत. आणि तो देव बघत आहे, तो सर्व काही वेळ आल्यावर सर्व काही नीट करणार आहे. म्हणून कुणीतरी पुढे गेला म्हणून द्वेष करत बसण्यापेक्षा आपण मागे का राहिलो हा विचार करा आणि चालत राहा. स्पर्धा स्वतःशी करा, जगाशी नाही. जेव्हा तुम्ही स्वतःशी स्पर्धा कराल तेव्हा तुम्हाला हरवायला तुम्हाला स्वतःलाच प्रयत्न करावे लागतील आणि तुम्ही कोणाची अवहेलना सुद्धा नक्कीच करणार नाही. आणि आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची आपल्याला गरज नाही. फक्त नीतिमत्ता आपली साफ असावी. परमेश्वर आपल्याला काटाही टोचू देणार नाही आणि तो आपलं कधी वाईट सुद्धा सोचणार नाही. म्हणून आपण फक्त परमेश्वराबद्दल चांगलेच विचार मनातून काढले पाहिजे आणि चांगलेच विचार सुद्धा केले पाहिजे. म्हणून स्वामी सांगतात, जर माझा भक्त शांत राहून सर्व काही सहन करत आहे ना, तर लक्षात ठेवा की त्याच्या शांततेचे आणि विश्वासाचे उत्तर मी स्वतः देणार आहे. आणि कोणी त्याच्यावर अत्याचार करत असेल तर स्वामी त्याला स्वतःच नक्कीच त्याचा बदला घेणार आहेत. म्हणून प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते. म्हणून सुख न शोधता समाधान शोधा. आयुष्य खूप आनंदात जाईल आणि खूप सुख समाधानाने सुद्धा जाईल. म्हणून परिस्थिती कोणतीही असू द्या, हार मात्र मानू नका. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत जगण्याची आशा सोडू नका. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या वचनावर फक्त विश्वास ठेवा आणि हे वचनच तुम्हाला जीवनामध्ये भरपूर काही देऊन जाईल. म्हणून ज्यांच्या मनात आहे खरा भक्तिभाव, ज्याच्या मुखी आहे सदा स्वामी नाम, ज्याच्या स्वामींवर आहे अढळ विश्वास, त्याच्या गृही स्वामी प्रत्यक्ष करती निवास. म्हणून तुमच्या मनामध्ये निर्मळ भावनेने आणि निर्मळ भक्तीने तुम्ही स्वामींचा विचार करायचा आहे आणि स्वामींची सेवा करायची. नक्कीच तुमच्या घरात सुद्धा स्वामींचं अस्तित्व असेल आणि स्वामी तुम्हाला दर्शन सुद्धा देतील. म्हणून आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत. हे जितकं सत्य आहे तितकंच सत्य हे आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे आपल्या स्वामींशिवाय कोणीही नाही. आणि स्वामी आपल्याला नक्कीच आईच्या मायेने जवळ घेतात आणि आपल्याला कुरवाडतात आणि म्हणतात, बाळा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुम्ही मनापासून इतरांचं भलं व्हावं ही इच्छा जरी मनात आणली ना, तरी सुख तुमच्या घरी पाणी भरेल. आणि हे विचारच सामर्थ्य आहे आणि हे विचारच तुम्ही केले पाहिजे आणि या विचारानेच माणसाची प्रगती सुद्धा होत असते. म्हणून आपण कुणाविषयी अवहेलना बोलू नये आणि चुकीचा मार्ग निवडू नये आणि चुकीचं कधीही बोलू नये. म्हणून जीवनात किती वाईट प्रसंग येऊ द्या, चांगलं वागणं कधी सोडू नका. विजय हा नेहमी सत्याचा होतो आणि तुमचा विजय हा अटळ आहे आणि तुमचा जो विजय हा होणार आहे यावर फक्त विश्वास ठेवा. म्हणून स्वामी भक्तांनो, तुम्ही स्वामींची सेवा करत असाल आणि स्वामींवर तुमचा मनसोक्त आणि निस्वार्थ मनाने विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. आणि तुम्ही स्वामींची प्रार्थना करत असाल आणि स्वामींना नमस्कार करत असाल तर तुमच्यामध्ये आत्मविश्वास असायला हवा आणि अडथळ्यांवर सामोरे जाणं
आणि त्यांच्यावर मात करणं हे जीवनामध्ये भरपूर आवश्यक आहे. म्हणून आयुष्यात ठोकर बसली की आत्मविश्वास डळमळू शकतो, योजना फसतात, अनपेक्षित अडचणी उद्भवतात आणि सारं काही कोसळत असल्याप्रमाणे वाटतं आणि तुमचा स्वतःवरचा विश्वास नव्यानं जगण्याची हीच वेळ असते. आणि परमेश्वरानं तुम्हाला जे काही राखीव दिलेलं असतं त्याच्यावर भिस्त ठेवून समस्यांना सामोरे जाण्याची, त्या नष्ट करण्याची हीच वेळ असते. म्हणून तुम्ही यशस्वी व्हाल आणि त्या यशामुळे तुमचा आत्मसन्मान खुलेल. म्हणून सगळे उत्तम अधिकारी एकमतानं सांगतात की अडथळा जेवढा मोठा तितकी आत्मविश्वासाची आवश्यकता जास्त असते आणि भासते सुद्धा, आणि तितकाच तो अनुभव मोलाचाही ठरतो. म्हणून प्रॉक्टर अँड गॅम्बल चा पुढे प्रमुख अधिकारी झाला एजी लॅप्ले आणि कंपनीच्या आशियाई कार्यक्रमांची जबाबदारी पेलत होता. आणि त्याच्या या कारकिर्दीत जपानमध्ये प्रचंड भूकंप झाला आणि आशियाई अर्थव्यवस्थाच कोलमडून गेली. पण स्वतःवरची श्रद्धा अढळ ठेवून आणि विपत्तीमध्ये माणूस सामान्य परीक्षेपेक्षा दडपट शिकत असतो. म्हणून असं स्वतःला बजावून त्यानं या अडचणींच्या डोंगरातून मार्ग काढला. म्हणून मित्रांनो, प्रत्येक गोष्टीमधून आपण मार्ग काढू शकतो आणि त्यातून मार्ग निघणारा असतो. फक्त आपण त्याच्यावर विचार केला पाहिजे आणि आपला त्याच्यावर विश्वास असायला पाहिजे. मग सारं काही सिद्ध होतं आणि चांगलं होतं. म्हणून गंभीर अडचणींवर मात केल्याचं आणखी एक उदाहरण आहे सिस्कोचा सीईओ जॉन चेंबर्स याचं. संपूर्ण उद्योग विश्वात तो सर्वात चैतन्यशील आणि चमकदार वक्त्यांपैकी एक मानला जातो. त्याच्या सादरीकरणामधला आवश्यक तितकाच भाग तो पाठ करतो आणि त्यामुळे ते उत्स्फूर्त वाटतं. आणि व्यासपीठ सोडून तो लोकांना व्यक्तिशः संबोधित करतो आणि प्रेक्षकांबरोबर तो सतत डोळ्यांनी संपर्क ठेवतो. आणि अगदी चिकित्सक असलेले उद्योग क्षेत्रातले पत्रकार सुद्धा मंचावरच्या ह्या जादूगराच्या वक्तृत्वाचं वर्णन विस्मयकारक अशा शब्दात करतात. आणि ह्या अस्खलित बोलणाऱ्या माणसाला प्रेक्षकांसमोर नुसतं उभं राहण्याचा आत्मविश्वास मिळवण्यासाठी खूप अडचणींवर मात करावी लागली. आणि यावर कोणाचा विश्वास बसेल असं मला नाही वाटत. म्हणून हा अस्खलित बोलणाऱ्या माणसाला नक्कीच भरपूर अडचणी सुद्धा आल्या. म्हणून अनेक कोणत्या गोष्टीने त्याला आत्मविश्वास दिला तर डिस्लेक्सिया ह्या विकारावर मात करून त्यानं जे सामर्थ्य कमावलं त्याचं चेंबर्सला प्रेक्षकांसमोर भाषण करता येण्यासाठी पद्धतशीर परिश्रम करावे लागले. आणि आपल्या विकाराबद्दल तक्रार करत बसण्याऐवजी त्यानं ह्या आव्हानाचा उपयोग स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी केला. आणि तो म्हणतो की त्याच्या डिस्लेक्सियामुळे तपशिलात बुडून जाण्याऐवजी मोठं चित्र डोळ्यासमोर आणणं त्याला भाग पडलं. आणि याचा त्याच्या वक्तृत्वाला फायदा मिळाला, कारण प्रेक्षकांना बऱ्याचदा तपशिलाचा कंटाळा येतो. आणि त्याच्या डिस्लेक्सियामुळे त्याच्या नक्कीच सादरीकरणातले महत्त्वाचे भाग पाठ करणं आणि इतरांपेक्षा अधिक काळजीपूर्वक तयारी करणं भाग होतं. आणि त्यामुळे त्याच्या सादरीकरणाला उत्स्फूर्ततेचा आणि ताजेपणाचा दुर्मिळ स्पर्श लाभला. आणि पाठ केलेलं भाषण जिवंतपणे सादर केलं तर ते यांत्रिक वाटत नाही आणि तसंच ते निव्वळ वाचनापेक्षा सरसही ठरतं. म्हणून जॉन चेंबर्स लहानपणीच्या त्यांच्या हानिकारक त्रुटीमधून केवळ सावरला असं नाही, त्यानं त्या त्रुटीला आयुष्यभर वर्चस्व गाजवू दिलं नाही. आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यानं खडतड परिश्रम घेतले. आणि परिणामी तो एक असा बिझनेसमॅन नक्कीच झाला आणि लीडर बनला. आणि तो लोकांच्या स्वप्नांबाबत, आपल्या उत्पादनांच्या महत्वांबद्दल आणि आपल्याला सगळ्यांनाच जे बघायला आवडतं त्या वृद्ध चित्रांबद्दल ठामपणानं आणि स्वच्छ बोलू शकतो. म्हणून स्वतःला शिक्षा देणं तुम्ही नक्कीच थांबवलं पाहिजे. आणि जे तुम्ही मनामध्ये पूर्णपणे स्वीकारता ते परिस्थिती कशी असो अथवा मर्यादा कशी असोत, मग किंवा कोणत्याही शक्ती काम करीत असोत किंवा मग तुमच्या अनुभवामध्ये अवतरत ही सत्य नक्कीच असोत, ही सत्य स्वतःमध्ये नक्कीच तुम्ही कोणत्याही शक्ती काम करीत असोत, स्वतःला दृढपणे सांगा, बढती तुमची आहे आणि असे तुमचं आहे आणि उचित कृती तुमची आहे आणि संपत्ती तुमची आहे. आणि ते तुम्ही करत असताना ती सत्य तुमच्या अर्धसज्ञ मनामध्ये, त्या सर्जक माध्यमामध्ये साठवली जातील आणि तुमच्या आयुष्यात चमत्कार घडू लागेल. म्हणून एका लीगल सेक्रेटरी तिच्या पेपर्स पाशी तक्रार करीत होती, मला कधीच संधी मिळत नाही. माझा बॉस आणि ऑफिसातले इतर लोक माझ्याशी क्रूरपणानं आणि नीचपणानं वागतात आणि घरात माझ्या नातेवाईकांनी आयुष्यभर मला वाईट वागणूक दिली आणि कुठला तरी शाप सतत माझ्या मागे लागलेला असला पाहिजे आणि मी चांगलीच नाही, मला तलावात बुडी मारून जीव दिला पाहिजे असं त्यांना वाटायचं. मग पॅस्टरनं तिला समजावून सांगितलं की ती स्वतःशी मानसिकदृष्ट्या क्रूरपणे वागते आहे आणि तिनं स्वतःला फटकारणं आणि तिची आत्मकरुणा दोन्ही तिच्या बाह्य आयुष्यामध्ये प्रतिबिंबित होऊन दृढ आणि निश्चित होत असलं पाहिजे. आणि तुम्ही
स्वतःशी नीचपणानं वागत असलात तर जगात कुठेही जा, लोक तुमच्याशी नीचपणानं वागतील. आणि तुम्हाला जर आपण क्षुल्लक किडा आहोत असं वाटत असेल तर प्रत्येक जण तुम्हाला पावलाखाली चिरडेल आणि वेगळ्या शब्दात. आणि तिच्या मनात आंतरिक स्थितीला तिच्या आजूबाजूने लोक दुजोरा देत होते आणि ती बळकट करत आहे. म्हणून त्यानंतर तिनं ताबडतोब स्वतःला शिक्षा देणं थांबवलं आणि तिनं डोळ्यांसमोर असं चित्र आणायला सुरुवात केली की तिचा अधिकारी तिचा तत्पर कामाबद्दल तिचं अभिनंदन करीत आहे. आणि तिनं कल्पना केली की तो तिच्या पगारात वाढ जाहीर करतोय. आणि तिनं तिच्या अधिकाऱ्यांबद्दल आणि इतर सहकाऱ्यांबद्दल सतत प्रेम आणि सद्भावना व्यक्त करायला सुरुवात केली. आणि अनेक आठवडे, दिवसातून अनेकदा ती स्वतःच्या अशा मानसिक प्रतिमेला उजाळा देत राहिली. त्यानंतर तिच्या अधिकाऱ्यांनी खरोखरच तिच्या कामाबद्दल तिच्या अभिनंदन केलं. आणि इतकंच नव्हे तर काही महिन्यातच तिला व्यावसायिक पदावर बढतीही दिली. आणि ती आश्चर्यचकित झाली आणि खोलवरच्या मनाची आश्चर्यकारी नक्कीच तिला ओळख तिच्या काही तासातच झाली होती. म्हणून जणू एका खजिन्याची किल्ली तिला नक्कीच गवसली होती, हेही आपण त्यातून म्हणू शकतो. म्हणून मला शक्य नाही असं म्हणू नका, मी करीन असं म्हणा. द अटलांटिक मंथलीचा संपादक आणि ऑटोनॉमी ऑफ द अँड इनलेस अँड ह्युमन ऑप्शन्सचा लेखक नॉर्मन कजिन्स म्हणजे आपल्या अर्धसज्ञ मनाची शक्ती आपण कधीही उपयोग न केलेली साधन संपत्ती कशी खुली करते याचं जिवंत उदाहरण मात्र नक्कीच आहे. म्हणून कजिन्सला अचानक एका व्याधी जडली आणि जिच्यामुळे त्याची मान, बाहू, हात, बोट आणि पाय यांना जवळजवळ पक्षापात झाला. आणि रुग्णालयात दाखल केल्यावर निदान झालं की स्नायूंना जोडणाऱ्या पेशींचा एक गंभीर विकार त्याला नक्कीच झालाय. आणि नक्कीच त्याला डॉक्टरांनी त्याला सांगितलं की तुम्ही पूर्णतः बरे होण्याची शक्यता 500 मध्ये 1 एवढीच आहे. आणि सुरुवातीला कजिन्सनं डॉक्टरांना आणि हॉस्पिटलला त्याच्या पद्धतीनं उपचार करू नक्कीच दिले आणि औषध दिली गेली. आणि मग चाचण्या घेतल्या गेल्या आणि सगळ्यातून निदानाला आणि बरं न वाटण्याच्या शक्यतेला पुष्टी मिळत गेली. आणि पण कजिन्सनं ही नियती स्वीकारली नाही. त्याला पुरेपूर विश्वास होता की हास्य, आत्मविश्वास आणि जगण्याची तीव्र इच्छा या गोष्टींमध्ये त्याला बरं करण्याचं सामर्थ्य होतं. आणि कजिन्सनं सकारात्मक भावनांचा पाठपुरवठा करण्याची एक योजना आखली. आणि त्या योजनेत औषध, पाणी, मानवी आणि पाठिंब्याची प्रणाली, हास्य आणि त्यांच्या कुटुंबातलं प्रेम या सगळ्यांचा समावेश होता. आणि त्यानं हॉस्पिटलला सोडलं आणि एका हॉटेलमध्ये खाली बुक केली. आणि नक्कीच ती स्वतःची खाजगी नर्स ठेवली आणि विनोदी सिनेमे आणि टीव्ही प्रोग्राम्स पाहण्याचा सपाटा लावला. आणि पोट धरधरून 10 मिनिटं असलं तर त्यानं 2-3 तास यातनाविरहित स्वस्थ झोप लागत असे. आणि अनेक महिन्यानंतरच प्रथमतः असा अनुभव त्याला आला की आठवड्यामागून आठवडे गेले, नॉर्मस कजिन्सची शक्ती परत आली आणि वर्षामागून वर्ष गेली आणि त्याच्या हालचालीत सुधारणा झाली. आणि त्याचा असा गाढ विश्वास होता की त्याला आलेला अनुभव म्हणजे आपल्या प्रकृतीतल्या प्रचंड सामर्थ्याला जागरूक आणि कार्यशील करण्याची, आपल्या आत्मविश्वासाची ताकद आणि जिशू वृत्तीची ताकद यांचा पुरावाच होता. म्हणून कजिन्सला त्यानंतर कार्यरत आणि उत्पादक असं 16 अधिक वर्षाचं आयुष्य लाभलं. म्हणून तुमच्या शक्तिस्थानांचा उपयोग करा. आत्मविश्वास हा सगळ्या उपलब्धीचा पायाच आहे. आपण एखादी गोष्ट करू शकतो आणि या खात्रीमध्ये प्रचंड ताकद असते. ज्या लोकांची स्वतःवर श्रद्धा असते ते लोक आपण योग्य ठिकाणी आहोत ना याबद्दलच्या अनिश्चितपणापासून, आपल्या क्षमतेबद्दलच्या शंकांमधून आणि आपल्या भवितव्याबाबतच्या भीतीपासून मुक्त मात्र नक्कीच असतात. म्हणून आत्ताच्या क्षणी जरी तुम्ही आयुष्यात प्रचंड यशस्वी नसलात तरी अनेक लोकांप्रमाणे तुम्ही सुद्धा करत असलेल्या कोणत्या तरी गोष्टीत प्रवीण असाल. आणि तुमच्या स्वतःच्या विभागात तुम्ही सर्वोत्कृष्ट कामगिरी करत नसलात तरी नोकरीतल्या कोणत्या तरी बाबीमध्ये तुमच्या जवळ विशेष क्षमता असेल आणि जिच्यामुळे लोक तुमचा आदर करत असतील. आणि तुमच्या वर्गमित्रांइतके तुम्ही चांगले ॲथलीट नसाल पण कोणत्या तरी कला विषयात तुम्ही विशेष कामगिरी करून दाखवली असेल. तुम्ही कदाचित तुमच्या शेजाऱ्यांइतका पैसा कमवत नसाल पण तुमच्या किंवा त्यांच्या घरातल्या मोडक्या वस्तू दुरुस्त करण्याची हातोडी तुमच्यापाशी असेल. आणि आपल्या कमजोरीविषयी काळजी करणं हे स्वाभाविक आहे आणि त्यामुळेच नक्कीच त्यांच्या सुधारणा आणि करण्याची प्रेरणा मिळते, हेही खरं आहे. पण अनेक लोकांना अशा काळजीमुळे न्यूनगंड वाटू लागतो. आणि तुम्हाला जे चांगलं करता येत नसेल तर त्यांच्याबद्दल कुढत बसण्यापेक्षा ज्या गोष्टींमध्ये तुम्ही खरोखर प्रावीण्य असाल त्यांच्याबद्दल मनोरथ गौरव बाळगा. आणि नक्कीच त्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि आत्मसन्मान वाढेल आणि सर्वच उपक्रमांमध्ये यश मिळवण्यासाठी तुम्हाला चालना नक्कीच मिळेल आणि तुम्ही भरपूर पुढेही जाल. म्हणून मित्रांनो, तुम्ही नक्कीच पुढे जाल त्यासाठी तुम्हाला प्रयत्न हे करावेच लागतील. आणि तुम्हाला
त्यासाठी भरपूर काही मेहनत घ्यावी लागेल, हे लक्षात तुम्ही घेतलं पाहिजे. आणि हे लक्षात घेतलं तरच तुम्हाला काही गोष्टी कळू लागतील आणि तुम्ही त्या गोष्टी कळल्यावर नक्कीच त्याचं नियोजन चांगल्या पद्धतीने करू शकता. आणि हे तुम्हाला कळू लागेल आणि तुम्हाला चांगल्या गोष्टी समजू लागतील. तुम्ही आज स्वतःला अपयशी समजू लागलात आणि स्वतःची अपयशी म्हणून चित्र रंगवू लागलात तर तुम्ही अपयशी व्हाल आणि यशाचा विचार नक्कीच तुम्ही यशस्वी होत आहात. आणि अशी चित्र तुम्ही रंगवलीत तर तुम्ही नक्कीच यशस्वीकडे जाल. म्हणून आता या क्षणी निश्चय करा की तुम्हाला जे करावंसं वाटतं ते तुम्ही करू शकता आणि जे म्हणावंसं वाटतं तुम्हाला ते मनापासून वाटतं ते म्हणू शकता. म्हणून जे तुम्हाला हवंसं वाटतं ते मिळू शकता आणि तुम्ही जशी धारणा बनवाल तसं तुमच्या बाबत घडेल. म्हणून तुम्ही स्वतःवर प्रेम केलं नाहीत आणि स्वतःबद्दल आदर बाळगला नाहीत तर मग नक्कीच जर तुम्ही यशस्वी आत्मप्रतिष्ठा आणि प्रतिमा निर्माण करायला सुरुवातही करू शकत नाही आणि नकारात्मक आत्मप्रतिमा टिकवून ठेवण्यास काही अर्थ नाही. आणि जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला सकारात्मक आत्मप्रतिमा निर्माण करायलाच हवी. आणि स्वतःबद्दल कधी नीचपणे, कोतेपणानं किंवा वाईट रीतीनं विचार करू नका किंवा स्वतःला कमजोर, अकार्यक्षम, रोगट समजू नका. आणि आपण परिपूर्ण, स्वयंपूर्ण आहोत आणि आपल्यात काही कमी नाही असा जो विचार तुम्ही नक्कीच केला पाहिजे. आणि तुम्ही करिअरमध्ये प्रगती करत असताना वाटेत अडथळे तर येणारच आणि नक्कीच भरपूर काही, पण त्यामुळे आत्मविश्वास तुम्ही नक्कीच गमावू नका. आणि तुम्ही यशाकडे नेणारा मार्ग क्वचितच सोपा असतो आणि तुमच्या अर्धसज्ञ मनाला ध्येय प्राप्तीआड येणाऱ्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी प्रोग्राम नक्कीच तुम्ही केला पाहिजे. तरच तुम्ही त्या प्रोग्राममध्ये यशस्वी व्हाल आणि यशस्वीरित्या तुम्ही ते मार्ग काढू शकाल. म्हणून अधिक सकारात्मक चिंतन कसं बनावं याचा उपयोग तुम्ही केला पाहिजे. आयुष्याचा नियम कोणता तर विश्वासाचा नियम आहे. विश्वास हा तुमच्या मनातला एक विचार असतो आणि गोष्टी आपलं नुकसान करतील, आपल्याला इजा करतील अशी धारणा ठेवू नका. आणि तुमच्या अर्धसज्ञ मनाच्या बरं करण्याच्या, प्रेरणा देण्याच्या आणि तुम्हाला समृद्ध करण्याच्या शक्तीवर विश्वास ठेवा. तुम्ही जसा विश्वास ठेवाल तसं तुमच्या बाबतीत नक्कीच घडेल. आणि नकारात्मक गोष्टी काहीही साध्य करत नाहीत. नकारात्मकतेत जगण्याची निशाणी सुद्धा नाही आणि तिच्यात अधपात, विषाद आणि विनाश आणि मरण. नकारात्मकता हा यशाचा मोठा शत्रू आहे. आणि जे लोक प्रत्येक गोष्टीची हेटाळणी करतात, जे नेहमी अवघड परिस्थितीबद्दल आणि व्यवसायाच्या वाईट अवस्थेबद्दल, वाईट तब्येतीबद्दल आणि दैन्यावस्थेबद्दल सतत तक्रार करत असतात, ते नकारात्मक आणि विनाशकारी असतात आणि प्रभाव स्वतःकडे आकर्षून घेतात आणि स्वतःच्या सर्व प्रयत्नांवर पाणी मोडतात. म्हणजे सतत विनाशकारी विचार करत असतात आणि विनाशक भाषा बोलत असतात. त्यांना विधायक विचार सोडून जातो कारण ते विचारानं सकारात्मकतेच्या जवळपास सुद्धा फिरकू शकत नाही. म्हणून सकारात्मकतेला आकर्षून घेणारं त्यांच्यापाशी काही नसतं आणि सर्जक तत्व नकारात्मक विनाश वातावरणात जीव धरू शकत नाही आणि एकही उपलब्धी नक्कीच तुम्ही करू शकत नाही आणि उपलब्धी तिथे मूळ धरू शकत नाही. आणि त्यामुळे नकारावादी लोक नेहमी घसरणीला लागलेले असतात. ते अपयशच पैदा करतात आणि ते होकारार्थी शक्ती गमावून बसतात आणि पुढे पाऊल टाकता येत नसल्यामुळे भरकटत जातात. म्हणून नकारात्मकतेमुळे तुम्ही तुमची शक्ती गमावून बसता आणि नकारात्मक गोष्टीमध्येच तुम्ही गुंतलात बसलात तर तुमच्या महत्वाकांक्षेला पक्षाघात होईल आणि त्यांच्यामुळे तुमचं आयुष्य विषारी बनून जाईल आणि त्या तुमचा आत्मविश्वास मारून टाकतील आणि हळूहळू तुम्ही परिस्थितीचे स्वामी बनण्याऐवजी परिस्थितीचे बळी बनून जाल. म्हणून काहीतरी करण्याची शक्ती आत्मश्रद्धेमधून, आत्मविश्वासामधून येत असते आणि तुम्ही काही करायला घेतलं तरी जोपर्यंत आपण हे करू शकतो असं तुम्हाला वाटत नाही तोपर्यंत तुम्ही ते करणार नाही आणि तुम्ही तोपर्यंत एखाद्या गोष्टीवर प्रभुत्व गाजवू शकणार नाही. म्हणून जोपर्यंत तुम्हाला ते प्रभुत्व आतून जाणवत नाही आणि ती गोष्ट तुम्ही तुमच्या मनामध्ये करून पाहत नाही, ती गोष्ट विचारात आणत नाही, ती आचारात अशी कशी आणली जाईल आणि अगोदर मनानं तुम्ही ती गोष्ट साध्य केलीत तर प्रत्यक्षात ती साध्य होईल. आणि कितीतरी लोक भीतीच्या आणि अपयशाच्या विचारांना त्यांच्या जीवनावर अधिराज्य गाजवू देतात. त्यामुळे ते आव्हानशून्य पुढचा मार्गच खुंटवून टाकणाऱ्या नोकरांच्या चाकोरीत अडकतात आणि परिणामी त्यांचं उत्पन्न तूडपंजू राहतं आणि जीवनशैली सामान्य बनते आणि त्यांच्या करिअरमध्ये त्यांना समाधान मिळत नाही. म्हणून त्यांच्यापाशी विधायक, नाविन्यपूर्ण कल्पना असल्या तरी त्या सुचवायला ते घाबरतात आणि काय अर्थ आहे ते विचार करतात आणि त्या कल्पना नाकारल्या जातील. आणि विधायक अभिवृद्धी असलेले स्त्री पुरुष सामान्य जीवनावर समाधान मानत नाहीत आणि भीतीची जागा आत्मविश्वास घेतो आणि त्यांची करिअर फळफळते. म्हणून इतरांबरोबरच्या नात्याबाबत सकारात्मक राहा आणि दुसऱ्यांबद्दल एखादा दुष्ट, रोगट, विसंवादी, दूषित किंवा घातक विचार तुमच्या मनात आला
तर ताबडतोब स्वतःला थांबवा आणि पिछे मोड असं बजावून रोखा. म्हणून तुमचा मोहरा सूर्यप्रकाशाकडे असू दे. आणि तुम्ही जगात कोणतं सत्कार्य करू शकत नसलात तरी निदान विषारी बीज इस्ततच पसरायची नाहीत आणि दुष्ट भावनेनेच आणि द्वेषाचं विष कालवायचं नाही, एवढा निर्धार करा. आणि तुमच्या कार्यक्षेत्रात आणि आयुष्यातल्या इतर उपक्रमात नेहमी प्रत्येकाबाबत मायाळू, धर्मानुसारी, उद्दांत आणि प्रेमळ वृत्ती बाळगा. म्हणजे तुम्ही त्यांना निराशा न आणता आणि त्यांच्या मार्गातला अडथळा न बनता उलट दुःख आणि अंधार नाहीसा करून सूर्यप्रकाश आणि आनंद पसरू शकाल. आणि इतरांना हतोत्साहित करण्याऐवजी त्यांना सहाय्य आणि प्रोत्साहन देऊ शकाल. म्हणून मारिसा एल नव्या नोकरीवर रुजू झाली तेव्हा तिच्या लक्षात आलं की तिच्या खात्यात ती एकटीच आफ्रिकन अमेरिकन होती. आणि तिनं तिच्या सहकाऱ्यांशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला, पण तो झिडकारला गेला. आणि त्यांनी तिच्याकडे केवळ दुर्लक्षच केलं असं नाही, तर ते मुद्दाम तिच्या वाटेला जाऊन तिचं आयुष्य प्रसन्न होईल अशा रीतीनं वागत होते. आणि असं तिला वाटायचं. म्हणून मारिसाच्या मनात प्रथम मानवी संसाधन खात्यात समाधान रोग विचारक तज्ञ संधीच्या धोरणाचा अधिक सादरत करण्यात आला आणि तक्रार दाखल करण्याचा विचार डोकावून आला. पण थोडा साधबाधक विचार करून तिनं स्वतःच ह्या प्रश्नाला तोंड द्यायचं ठरवलं आणि बचावात्मक भूमिका घेऊन त्या स्त्रियांना तोंडावर बोलण्याऐवजी तिनं सकारात्मक पवित्रा घ्यायचं ठरवलं. आणि आपली चढफळ बाजूला ठेवून तिनं त्यांची अभिवृद्धी समजून घ्यायला आणि ती कशी बदलता येईल याचं चिंतन करायला सुरुवात केली. तिनं त्यांचं काम करण्याच्या सवयींचा अभ्यास केला आणि स्वतःच्या ज्या विशेष ज्ञानासाठी तिला कामावर घेण्यात आलं होतं ते मुद्दाम कष्ट घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचवायला सुरुवात केली. आणि तुलनेनं कमी काळात तिनं आपल्या सहकाऱ्यांच्या मनात स्वतःबद्दल आदर निर्माण केला आणि हळूहळू तिनं त्यांची मैत्रीही संपादन केली आणि त्यांनी आपल्या टोळीतली एक म्हणून अखेर तिचा स्वीकार केला. म्हणून आशावादी दृष्टिकोन विकसित करा. आशावादी दृष्टिकोन बाळगणं गोष्टी बिघडणार नाही तर चांगल्याच पार पडतील असा विश्वास ठेवणं आणि आपण अपयशी नाही तर अयशस्वी होणार अशी धारणा ठेवणं आणि काही घडलं किंवा घडलं नाही तरी आपण सुखीच असू आणि मनोवृत्ती ठेवणं या सवयी इतक्या आपला उद्धार करू शकणारं दुसरं काही नाही. आणि तुम्हाला तुमच्या कामातला आनंद वाढवायचा आहे का? मग तुमच्या यशाला आणि प्रगतीला उपकारक ठरतील अशी नाती निर्माण करायची आहेत का? तर मग नेहमी सर्वोत्तमाची, उच्चतमाची आणि सर्वाधिक आनंदीचा आस आणि अपेक्षा धरणारा आशावादी आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगा. आणि कधीही निराशावादी, हतोत्साहित आणि मनस्थितीत राहण्याची स्वतःला मुभा मात्र तुम्ही कधीच देऊ नका. म्हणून अंतःकरणपूर्वक अशी श्रद्धा बाळगा की जे काम करण्यासाठी तुमची निर्मिती झाली आहे ते तुम्ही करालच आणि तुम्ही यशस्वी होणार याबाबत कधी शंका बाळगू नका. तसा संशय मनात कधी डोकावू लागलाच तर त्याची हकालपट्टी करा आणि जे साध्य करण्याचा निश्चय तुम्ही केला असेल त्यासाठी आदर्शव्रत असणाऱ्या विचारमित्रांचंच फक्त स्वागत करा. आणि निरुत्साही करणाऱ्या मनोवृत्तींना किमया कोणत्याही प्रकारे अपयशाची किंवा असमाधानाची पुसटतीशी सूचना देणाऱ्या गोष्टींना विचारशत्रू मानून त्यांना नकार द्या. आणि टीव्हीवरची तारका आणि हर्पिंग्स्टचं पोस्ट या प्रभावशाली ऑनलाईन वृत्तपत्राची सहसंस्थापिका एरिएना हेप्स्टिंग ग्रीसमध्ये वाढली. शाळेत शिकत असताना एका मासिकानं तिनं केम्ब्रिज विद्यापीठाचा फोटो पाहिला आणि लगेच आपल्या मित्रमंडळीला आणि कुटुंबाला आपण तिथे जाऊ इच्छित असल्याचं सांगून टाकलं. आणि सर्वांनी, खास करून तिच्या वडिलांनी ती एक कुचळत कल्पना ठरवून तिला ती सोडून द्यायला सांगितलं. पण तिच्या आईनं आपल्यासाठी आणि आपल्या मुलीसाठी स्वस्तातली विमान तिकीट काढली आणि केम्ब्रिज मधल्या एखाद्या शाळेत एरियाना कशी वावरेल याचं दृष्ट डोळ्यांसमोर व्यवस्थापित आणता यावं एवढाच तिचा उद्देश होता. आणि केम्ब्रिजला गेल्यावर त्यांनी कोणत्या शाळेच्या अधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेण्याचा प्रयत्न केला नाही. त्या दोघी फक्त पावसात भडकल्या आणि एरियाना अगोदरच तिथे राहत आहे अशी कल्पना त्यांनी केली. म्हणून 3 वर्षांनी केम्ब्रिज युनिव्हर्सिटीनं एक शिष्यवृत्ती देऊन करून एरियानाला प्रवेश दिला आणि तिच्या म्हणण्याप्रमाणे तिच्या आईनं तिला नेहमी नवीन गोष्टी करून पाहण्याचा आत्मविश्वास दिला. तसंच सकारात्मक दृष्टिकोनामुळे अडथळ्यांवर मात करता येते आणि हा संदेश तिला लहान वयातच मिळाला. म्हणून पुढे जाता एरियानाच्या होकारात्मक दृष्टिकोनामुळे तिला राजकारण आणि टेलिव्हिजन या क्षेत्रात स्वतःचं ऑनलाईन वृत्तपत्र प्रकाशित करण्यात यश मिळालं. आणि तुम्ही काहीही बनण्याचा किंवा करण्याचा प्रयत्न करत असाल तरी त्याबाबत नेहमी अपेक्षांची समृद्ध, आशापूर्ण, सकारात्मक दृष्टिकोन बाळगा आणि तुमच्या सर्व क्षमतांचा त्यामुळे कसा विकास होतो आणि तुमच्यात केवढी सुधारणा होते ते पाहून तुम्ही थक्क होऊन जाल आणि तुम्हाला नक्कीच चांगल्या गोष्टी सुद्धा मिळतील. म्हणून तुम्ही नक्कीच चांगला विचार करा आणि नकारात्मक विचारांच्या जागी सकारात्मक विचार तुम्ही पेरायला शिका. बागेतल्या पाण्याच्या पाईपावर तुम्ही पाय ठेवलात तर पाण्याचा प्रवाह जसा अडतो
त्याचप्रमाणे तुम्ही नकारात्मक विचारांच्या सहवासात असलेल्या राहिलात ना, तर तुमच्या अर्धसज्ञ मनामध्ये तुमची प्राणशक्ती खुंटीत होऊन जाते आणि तुमच्या अर्धसज्ञ मनात तुंबलेल्या नकारात्मक भावना मग सर्व प्रकारच्या मानसिक आणि शारीरिक विकारांच्या रूपानं प्रकट होऊ लागतात. आणि नकारात्मक दुष्ट भावना, टीका आणि आत्मताडन ह्या गोष्टी टाकून द्या आणि त्याऐवजी सुसंवाद, आरोग्य, शांती, आनंद आणि सद्भावना या संबंधीचे विधायक विचार तुम्ही नक्कीच मनात आणा. म्हणजे तुम्ही तुमचं आयुष्य पालटू शकाल आणि वैश्विक तत्वांवर आधारित विधायक रीतीनं विचार केलेल्या तुम्ही तुमच्या मनातले नकारात्मक आराखडे बदलू शकाल आणि नंतर सुंदर आयुष्य जगू शकाल. म्हणून आत्मिक, मानसिक, भौतिक आणि आर्थिक समृद्धीकडे जाण्याचा राजमार्ग चोखाळण्यासाठी तुम्ही कधीही दुसऱ्यांच्या वाटेत अडथळे किंवा बाधा निर्माण करता कामा नये आणि तुम्ही दुसऱ्यांबद्दल मत्सर, हेवा किंवा नाराजी बाळगता कामा नये. म्हणून तुमचे विचार सर्जनशील असतात आणि दुसऱ्याबद्दल तुम्ही जे चिंतित असता ते तुम्ही तुमच्या स्वतःच्या आयुष्यात आणि अनुभवातही निर्माण करत असता. म्हणून कित्येकदा कामाच्या ठिकाणी कर्मचारी पुढे जाण्यासाठी, जास्त सत्ता मिळवण्यासाठी एकमेकांवर स्पर्धा करत असतात आणि काही लोक इतके स्पर्धाशाली असतात की नक्कीच ते आपल्याला पाहिजे असा बढतीसाठी ते प्रतिस्पर्धाचा घात करायलाही कमी करत नाही आणि भरपूर काही गोष्टीत त्या करत असतात. म्हणून बॅरीची जी कामगिरी अनेक वर्षापासून उत्कृष्ट होती आणि त्यांच्या नवीन कल्पनांबद्दल आणि त्याच्या कामाला दर्जाबद्दल त्याचं नेहमी कौतुक व्हायचं. आणि वर्षाच्या अखेरीस त्याचा बॉस निवृत्त होणार होता आणि बॅरीला त्याच्या जागी बढती मिळणं अपेक्षित होतं. पण त्याच्या 6 महिने आधी त्याच्या खात्यात कार्ल आर बदली होऊन आला आणि आधीच्या खात्यात बढतीबाबत त्याला एकदा डावललं गेलं होतं. म्हणून आता या नव्या खात्यात बढती मिळावी म्हणून त्यानं मोहीम सुरू केली. म्हणून बढतीबाबत आपलं मुख्य प्रतिस्पर्धी बॅरी आहे आणि हे लक्षात आल्यावर कार्लनं त्याच्या महत्त्व कमी करून आपली संधी वाढवण्याच्या दृष्टीनं पावलं टाकायला सुरुवात केली. म्हणून मीटिंग्समध्ये बॅरीच्या सूचनांची तो टर उडवू लागला आणि आपलं काम बॉसच्या नजरेत भरावं म्हणून तो आडवण्याला प्रयत्न करू लागला आणि शक्य असेल तेव्हा तो बॅरीच्या कामात अडथळे निर्माण करू लागला. म्हणून त्याला बॅरी मनातल्या मनात धुमसत होता आणि बढती मिळण्यासाठी त्यानं वर्षानुवर्ष परिश्रम घेतले होते आणि आता काळच त्याच्या पतंग काढायला बघत होता. म्हणून आपल्या मित्रांबरोबर आणि पेस्ट्रीबरोबर चर्चा केल्यानंतर बऱ्याच विचारांती बॅरीला हे स्वीकारावं लागलं की काल सारख्या डावपेच खेळण्यात तरबेज व्यक्तीवर तो त्याच्यात मार्गानं जाऊन कुरघोडी करू शकत नव्हता आणि त्यानं दुसरा मार्ग पत्करला. मग त्यानंतर आपण आपल्या गुणांवर नक्कीच लक्ष केंद्रित करायचं आणि कालच्या कारवायांकडे दुर्लक्ष करायचं असा निर्णय बॅरीनं घेतला. आणि त्यानं चिंतन केलं आणि काल कार्यक्षम आहे आणि त्याच्या महत्वाकांक्षा असणं साहजिकच आहे आणि त्याचे कितीतरी गुण आपल्या खात्याच्या कामी येणारे आहेत आणि मी त्यांची बरोबरी तर नक्कीच करू शकतो. मग शिवाय मी माझी योग्यता अनेक वेळा सिद्ध केली आहे आणि मी माझ्या कामावर आणि माझे उद्दिष्ट साधण्यावर लक्ष केंद्रित करीन आणि कालच्या कोणत्याही बोलण्याच्या किंवा वागण्याचा मी माझ्या कामाच्या पद्धतीवर किंवा माझ्याबाबतच्या माझ्या विचारसरणीवर प्रभाव पडू देणार नाही. म्हणून परिणामी बॅरीचं काम तितकंच उत्कृष्ट होत राहिलं आणि बॉस निवृत्त झाल्यावर बॅरीलाच बढती मिळाली. म्हणून दुसऱ्या व्यक्तीच्या नकारात्मक विचारामुळे नक्कीच तुम्ही नकारात्मक होऊ नका आणि भरपूर काही गोष्टी चांगल्या प्रकारे तुम्ही करू शकता. म्हणून दुसऱ्या व्यक्तीच्या नकारात्मक विचारामुळे किंवा सूचनेमध्ये तुम्ही प्रदान केल्याखेरीज काहीच सामर्थ्य नसते. सूचनेमध्ये सामर्थ्य असतं पण ते विशिष्ट गतिदायक सामर्थ्य नसतं जे सुसंवाद, सौंदर्य, प्रेम आणि शांती यामध्ये असतं. आणि जेव्हा तुमच्या भोवतालचे लोक नकारात्मकता व्यक्त करत असतील किंवा तुमच्याबद्दल नकारात्मक सूचना प्रकट करत असतील तेव्हा हे ध्यानात ठेवा की तुमच्यापाशी तुमच्यामधल्या अनंत प्रज्ञेशी मनानं एकरूप होण्याची क्षमता आहे आणि ह्या अनंत प्रज्ञेशी तत्व, प्रेम, उदारता आणि सुसंवाद ही आहेत आणि नकारात्मकता नाही. म्हणून नकारात्मकता विधान कधीच पुरंज करू नका आणि ताबडतोब ते उलट फिरवा आणि म्हणजे तुमच्या जीवनात तुम्हाला थक्क करणाऱ्या गोष्टी घडतील. आणि मग तुम्ही जर भय, चिंता आणि तत्सम नकारात्मक विचार पद्धतीत गुरफटलात तर तुमचं अर्धसज्ञ मन ते नकारात्मक विचार एक विनंती म्हणून स्वीकारेल आणि ते तुमच्या अनुभवाने उतरवायला सुरुवात करेल. आणि ह्यावर उपाय म्हणजे तुमचे विचार सौजन्य, शांती आणि क्षमा यांच्या प्रती समर्पित करा. आणि तुमचं अर्धसज्ञ मन सर्जनशील असल्यामुळे तुम्ही कळकळीनं आवाहित केलेले गुणधर्म तुमच्या आयुष्यात निर्माण करायला ते सज्ज होईल. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही नकारात्मक विचार करता किंवा त्याचा उच्चार करता तेव्हा तेव्हा ती परिस्थिती तुमची मनशांती ढवळून काढत असेल आणि ती तुम्ही लांबवत राहता आणि तुमच्या कामात अपयश येण्याची निश्चिती करता राहता. म्हणून तुम्ही म्हणजे प्रत्यक्षात स्वतःच्या विरुद्ध प्रार्थना करत असता आणि तुमचं जे इच्छित ध्येय आहे त्याच्याशी तुमचा आंतरिक मुख विचार
नक्की सुसंगत बनवा. आणि अपयश म्हणजे नकारात्मक विचार, त्याची कारणं बरीच असतात, पण सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे अपयश अटळ असल्याची तुमची पक्की समजूत. म्हणून तुमच्या अस्तित्वाचा प्रत्येक कण मग ते हेच विचार व्यक्त करू लागतो. आणि नक्कीच तुम्ही जाणीवपूर्वक तुमच्या अर्धसज्ञ मनात जे ठसवत राहता तेच तुमचं बाह्य जीवन प्रत्यक्ष करून दाखवत लागतं. आणि त्यामुळे तुम्हाला जे बाह्यत्व अनुभवायची इच्छा नसेल ते कधीच आंतरिकदृष्ट्या दृष्टीकृत करू नका. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, महत्वाकांक्षा नक्कीच आवश्यक आहे. म्हणून कोणतरी बाहेरून सारखं डिवचत असेल आणि पुन्हा पुन्हा चेतना देत असेल आणि प्रोत्साहन देत असेल, सतत प्रेरणा देत असेल, तरच बऱ्याच लोकांना आयुष्यात काहीतरी करून दाखवता येतं. पण त्यांच्या स्वतःचा काहीच करून दाखवण्याचे कल नसतो आणि त्यामुळे ते सर्वसामान्य जीवनच जगतात आणि त्यांच्या चलनशक्तीसाठी ते इतरांवर अवलंबून असतात. म्हणून तुम्ही त्यांच्याशी 4 प्रेरक शब्द बोलतात आणि त्यांची आशा पल्लवित केलीत आणि त्यांना काय करणं शक्य आहे ते सांगून त्यांची महत्वाकांक्षा चेतवलीत, तर मोटारची बॅटरी चार्ज व्हावी त्याप्रमाणे त्यांच्यातला अंगार पेटून उठतो आणि काही दिवस ते उत्तमरित्या काम करतात आणि तुम्हाला वाटतं की आता त्यांचा उत्साह टिकून राहणार आणि त्यांच्या आयुष्यात एकदम परिवर्तन येणार. पण अचानक ते कोलमडून पडतात आणि त्यांची शक्ती लोप पावते आणि त्यांना पुन्हा चेतवण्याची वेळ येते. म्हणून अशा लोकांपाशी स्वयंचरितेचा अपूर्ण अभाव असतो आणि त्यांच्याजवळ स्वतःला दिशा देण्याची क्षमता नसते आणि पुढाकार घेण्याची वृत्ती नसते. म्हणून पटावरच्या सोंगट्याप्रमाणे त्यांना हलवावं लागतं आणि जेव्हा आपणच एकटे असल्याची जाणीव त्यांच्यामध्ये त्यांना होते आणि जेव्हा आजूबाजूला अवलंबून राहण्यासारखं कुणी नसतं किंवा त्यांना चलनशक्ती पुरवणारं कुणी नसतं, तेव्हा ते काय करावं हे न समजल्यामुळे जागीच खिळून जातात. म्हणून बरेच स्त्री पुरुष असेही असतात ज्यांच्यापाशी महत्वाकांक्षा तर असते पण स्वतःला गती देण्याची क्षमता नसते आणि ते काहीतरी घडण्याची वाट पाहत राहतात आणि कोणीतरी आपल्याला एखाद्या परिस्थितीत ढकलेल म्हणून थांबतात आणि एखादा प्रभावी मित्र आपल्याला पुढे आणील म्हणून प्रतीक्षा करतात. असे लोक किमान प्रतिकाराच्या रेषेपाशी घुटमळत राहतात आणि यश त्यांना प्रिय असतं, पण त्यांची किंमत देण्याची त्यांना भीती वाटत असते आणि यशस्वी जीवनाचा ताण त्यांना झेपत नाही आणि त्यामध्ये खूप अडचणी असतात. खूप चिकाटीची आवश्यकता असते आणि अलोघनीय वाटणाऱ्या अडथळ्यांमधूनही वाटचाल करणं आवश्यक असतं. आणि हे लोक जगात अशी अनिर्वचनीय कल्पना बाळगून वावरत असतात की जगात कुठेतरी त्यांच्यासाठी काहीतरी आहे आणि ते फक्त पुरेशी वाट बघत राहिले तर योगायोगाने ते त्यांच्याकडे चालत नक्कीच येईल. असा तुम्ही विचार अजिबात करू नका आणि नक्कीच मध्यंतरीच्या काळात इतरांचा आधार घेऊन त्यांच्या पाठबळावर उभं राहण्यात त्यांना समाधान असतं आणि आत्मनिर्भरतेचा असा अभाव बाह्य शक्तीवर अवलंबून नक्कीच असणं संपूर्ण प्रगतीला आणि यशसिद्धीला घातक असतं. म्हणून सॅम एल अगदी खचून गेला होता. त्याच्या करिअर काउन्सलरला नक्कीच त्यांना सांगितलं होतं की आपल्याला नोकरीचा शोध घ्यावा लागेल आणि असं त्याचं कधी वाटलं नव्हतं. मला वाटलं होतं की माझे वडील किंवा काका मला त्यांच्या बिझनेसमध्ये सामावून घेतील आणि त्यांचे व्यवसाय अयशस्वी झाल्यानंतरही मला वाटलं की माझ्या कुटुंबाचे इतके लागे बांधे आहेत की मला त्यांच्याचपैकी कोणीही कामावर घेईल. म्हणून आपल्याला स्वतःसाठी काहीतरी करावं लागेल आणि असं सॅमच्या कधी मनातही आलं नव्हतं. म्हणून आयुष्यभर त्याच्यासाठी गोष्टी कोणीतरी करत आलं होतं आणि उत्तम शिक्षण मिळालेलं असूनही प्रथमतः त्याला अवलंबून राहायला स्वतः खेरीज कोणी उरलं नव्हतं. म्हणून सॅमला आता वास्तवाला तोंड देणं भाग होतं आणि आपल्या काउन्सिलर बरोबर अनेक आठवडे काम केल्यानंतर त्याला त्याची बलस्थानं आणि कमकुवत स्थानं, कोणत्या गोष्टीमध्ये त्याला आनंद वाटत होता आणि कोणत्या गोष्टीचा तिटकारा होता, त्याला आवडणारी नोकरी मिळवण्यासाठी त्याला आणखी प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता आहे आणि का वगैरे गोष्टीचं मूल्यमापन करता आलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला आपण स्वावलंबी झालं पाहिजे आणि जर आपल्याला खरोखर एक नीतिमंत माणूस म्हणून जगायचं असेल तर दुसरं कोणाच्या तोंडाकडे आपण पाहता कामा नये आणि हे स्वीकारण्यासाठी मनाची तयारी करता आली आणि नक्कीच आपण करू शकतो. म्हणून एखाद्या कुठूनतरी झोपडपट्टीतून अचानक उगवला आणि कुणाला तरी बुडताना वाचवून किंवा एखाद्या कोट्यवधीशाची मर्जी संपादन करून त्यानं संपत्ती, सन्मान आणि कीर्ती प्राप्त केली असं अपवादानच घडतं. म्हणून एक साधी गोष्ट लक्षात ठेवा, तुमचे चारित्र्य आणि मनस्थिती तुम्ही नेहमी प्रदर्शित करत असता आणि तुमचा स्वभाव हीच तुमची नियती असते हे तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. स्वभाव किंवा चारित्र्य म्हणजे तरी काय, तर तुम्ही ज्या प्रकारे विचार करता, ज्या प्रकारे भावना अनुभवता करता आणि ज्या प्रकारची धारणा बाळगता आणि जे आध्यात्मिक मूल्य मनामध्ये स्थापन करता, जी नीतिमत्ता आणि प्रामाणिकता तुम्ही तिथे प्रस्थापित करता ना, त्या सगळ्यांचा समुच्चय हे गुण लाभदायी ठरतात आणि मग हे गुण तुम्हाला पुढे नंतर कामाला येत असतात आणि या गुणावरच तुमचं सर्व आयुष्य अवलंबून असतं. म्हणून तुम्ही हे गुण चांगल्या प्रकारे संपादन केले पाहिजेत आणि चांगल्या प्रकारे वापरले पाहिजेत. जर तुम्ही हे गुण चांगल्या प्रकारे वापरले
आणि चांगल्या प्रकारे त्यांच्याशी काम केलं तर नक्कीच चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये येतील आणि चांगलं यश तुम्हाला प्राप्त होईल. नाहीतर मग तुम्ही स्वामींची भक्ती पूर्ण मनाने करा आणि निर्मळ मन ठेवून करा आणि निस्वार्थ भक्ती करा. नक्कीच तुम्हाला स्वामी दर्शन देतील आणि स्वामी तुम्हाला मदत कधीही करतील. म्हणून स्वामी खूप भोळे आहेत आणि ते आपल्या भक्तांवर खूप दया करत असतात आणि खूप काही आपल्या भक्तांना देत असतात. म्हणून तुम्ही स्वामींची भक्ती करा आणि स्वामींची सेवा करा. नक्कीच स्वामी त्यांच्या मनाने तुम्हाला भरपूर देतील आणि तुमचे अडथळेही दूर करतील. म्हणून स्वामींचं नामस्मरण करणं खूप महत्त्वाचं आहे आणि स्वामींचं नामस्मरण केलं तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट ही आयुष्यामध्ये प्राप्त होऊ शकते आणि त्या गोष्टीसाठी तुम्हाला जास्त आटापिटा करण्याची गरज भासणार नाही, हे लक्षात घ्या. म्हणून व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. तुमच्या आवडत्या मित्राला व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.